आपल्या मैत्रिणी आहेत सगळ्या हिरवाईच्या, त्यांनी आपल्या मॅडम आणि सोनाली त्यांना घेऊन मंगळवारची तारीख फिक्स केलेली, पण तुम्ही येताय तर ती संधी सोडायची नाही. आणि गिरीधरनी पण मला त्याच्यामध्ये खूप हे केलं, मावशीला भेट तरी तू, तर भेटायचं तर माहीतच होतं मला सगळ्या गोष्टी, पण आमचा सहवास घेण्याचा प्लॅन होता, पण थोडासा बदलून मी तो उद्या कार्यक्रमाला येते. थोडंसं या कार्यक्रमाबद्दल सांगते. आपल्याकडे 2001 सालापासून दिवाळी वेगळ्या प्रकारे साजरी होते. मी गावागावातून गावं बदलण्याचं, खेडी बदलण्याचं काम करते, महिलांच्या मध्ये बदल घडवण्याचं काम करते. हे सगळं काम करत असताना कातकरी वस्ती इथेच आहे माझ्या घराजवळ 1 किलोमीटरवर. तिथे मी गेले आणि तिथलं जे दृश्य पाहिलं ते मी म्हटलं खेडोपाड्यातून 80-80 किलोमीटर जाऊन मी काम करायचे तिथे, आणि 1 किलोमीटरवरती एवढी दुरावस्था आहे, तर आपण इथंच काम करू. म्हणजे तिथली मुलं कुत्रे मांजरं पाणी पितात खाली वाकून गटरातलं, त्याच्या पद्धतीनं पाणी पिताना मी पाहिलं तिथं चित्र. कुत्र्यांना दूध पिताना मुलं पाहिली आणि त्यांच्या आया अजिबात न हलता शांतपणे अशी चित्र बघतात हे मी बघितलं आणि म्हटलं की तिथं काम करायला जागा चांगली आहे. तर तेव्हापासून दिवाळी तिथे सुरू झाली. 2001 पासून दिवाळी दरवर्षी बदलत गेली हळूहळू. म्हणजे सुरुवातीला आंघोळ करणं माहीत नव्हतं त्यांना. आम्ही झिंगे मासे पकडतो, आंघोळ कशाला करायची, आम्ही पाण्यातच असतो, पण अंगाचा वास अगदी उग्र वास यायचा. त्यांच्यात काम केल्यानंतर माझ्याही अंगाला उग्र वास यायचा. मुलं मला घरात घ्यायची नाहीत, माझ्यापासून लांब राहायची, कारण काम मी तितकं केलं होतं त्याच्यामध्ये. मग हळूहळू ती दिवाळी आरोग्याकडे आली. आंघोळी घालायची सुरुवातीला, अगदी बॅरलभर पाणी तापवून ठेवायचो आम्ही नवरा बायको, त्यांना आंघोळी घालायचो, उठणं आणायचो आणि लाड करायचो. थोडक्यात आजही लाड करण्यासाठी आणलेलं ते तसंच ठेवलेलं आहे, कारण आपला कोणी लाड केला तर छान वाटतं. हे जसं आपल्याला वाटतं तसं आपण एकमेकांचा करूयात, माझा तुम्ही करा, तुम्ही माझा करा, असं करत तर ती दिवाळी पुढे सुरू झाली. अशी 25 वर्ष दिवाळीमध्ये खूप परिवर्तनं झाली. किल्ले बनवणं, त्याच्यानंतर दुर्ग सहली काढणं, खाऊ वाटप वगैरे, हे दिवाळीचा फराळ वाटप ही एक साधी गोष्ट त्यातली आहे. पण मग बायकांची भाऊबीज, म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ज्या महिला असतात त्या माहेर पण एकमेकांना द्यायचं अशा ह्याच्यामध्ये. तर अशी मिक्स दिवाळी आता नव्या अंगाने खूप वेगळ्या पद्धतीने बदलत गेलेली आहे. आरोग्य आणि शिक्षण हे त्याचं महत्त्वाचं अंग राहिलेलं आहे, आणि एकमेकांचं कोडकौतुक करणं, माहेर पण करणं, ह्या सगळ्या कचरा वेचक बायका आहेत, धुणं भांडी करणाऱ्या बायका आहेत. जसं आपण आपली नोकरी करतो तसे त्या मनोभावे आपली नोकरी करतात. या पद्धतीने ही एक छान दिवाळी सुरू झालेली आहे. दिवाळीला माझ्या हिरवाईच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत, म्हणजे कोणाचं नाव घ्यावं, प्रत्येक मुलगी त्यातली पुढं बसावी अशा ह्याची आहे. त्याच्यामध्ये सोनाली आहे, ती वरिष्ठ उद्घोषिका म्हणून आकाशवाणीमध्ये काम करते. सातारा जिल्ह्यामध्ये जिथं कुठं काही चांगलं काम करत असेल ते टिपणं वैदेहीचं तिचं काम असतं, आणि ते रेडिओवरती आणणं, म्हणजे सगळ्या जिल्ह्याची माहिती तिच्याकडे आहे. आपल्या श्रोत्री मॅडम आहेत, संदीप श्रोत्री, आणि त्यांची जोडी एक सातारा सर्वांना माहीत असणारी जोडी आहे. ठिकठिकाणी ते शिबिरं घेतात, प्रत्येक वेळेला शिबिरांसाठी आपला वेळ काढून जातात. डॉक्टर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. तसंच दुर्ग भ्रमंती हे पण त्यांचा आवडीचा विषय आहे. समाजकार्यामध्ये चांगला सहभाग आहे. आपल्या आई तर सर्वांच्याच परिचित आहेत सातारामध्ये. संतोष महाडिकला कोणी ओळखत नाही असं नाही, आणि धीरानं तोंड देणाऱ्या आई त्याच्यामुळे खूपच आहेत. गिरीधर कोले हा माझा म्हणजे थोडासाच वयानं मोठा आहे, नंतर मुलगाच म्हणावा असं त्याचं माझं नातं आहे. आणि माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला माझा सख्खा भाऊ येऊ शकला नाही, तर ते सगळी जबाबदारी त्यानं पुढं होऊन अगदी लोकांचे रुसवे फुगवे काढण्याचं सुद्धा त्याने केलं होतं. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये माहोलमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय. कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले. मला खूप आनंद वाटला की चांगल्या लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि एक गेट टुगेदर म्हणून ह्या दिवाळीच्या कार्यक्रमाकडे आपण पाहतो. मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला थोडासा वेळ आहे त्याच्यामध्ये मॅडमचं ऐकायचं आहे, आणि त्याच्या आधी मला वाटतं आपण आहे वेळ आता मॅडम चहा घेतात तोपर्यंत गिरीधर त्यांची ओळख करून दे. जय हिंद, नमस्ते. मी आता माझा परिचय झालेलाच आहे. संध्याचा भाऊ आणि मी सैनिक स्कूलमध्ये क्लासमेट्स, आणि तो प्रवास आणखी चालूच आहे आमचा. आता मी तुम्हाला थोडक्यात मावशीबद्दल सांगणार आहे. अनुराधा प्रभू देसाईंना आम्ही लाडाने सगळे इंडियन आर्मीचे, इंडियन एअरफोर्स, नेव्हीचे सगळे लोक त्यांना आम्ही मावशी म्हणतो. तुम्ही जर यूट्यूबवरती वगैरे पाहिलं असेल तर ते सैनिकांच्या मावशी आहेत. व्यवसायाने त्या बँकेमध्ये काम करायच्या, पण आम्ही आता त्यांना बँक टू बंकर, बँकर टू बंकर, बंकर म्हणजे आपण जिथे जवान लढाई लढतात ना त्याला बंकर म्हणतात. अक्षरशः तो जो प्रवास आहे एक बँकर टू बंकरचा, त्या कारगिल युद्धानंतर एकदा लेह लडाखला फिरायला गेल्या होत्या, आणि तिथे काही लोकांची तिथे त्यांनी भेटी घेतल्या, आणि जेव्हा तिथले डोंगर आणि आपले सैनिक कसे लढले असतील हे विचार त्यांच्या डोक्यात आल्यानंतर त्यांनी ठरवलं
की आपण आपल्या सैनिकांना आणि आपल्या बाहेरच्या लोकांना कसं जोडायचं, त्यांना कशी माहिती द्यायची, हा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत प्रवास चालू आहे. जवळपास त्यांनी 5,000 व्याख्यानं घेतलेली आहेत, भारतातच नाही पण भारताच्या बाहेर सुद्धा. दुसरं सांगायचं म्हणजे ते लक्ष्य फाउंडेशनच्या फाउंडर प्रेसिडेंट आहेत आणि त्यांनी पुस्तकं सुद्धा भरपूर लिहिलेली आहेत. आता माझ्याकडे मोजकी आज तुला देण्यासाठीच एकच पुस्तक आहे, पण ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं, ज्याने करून की सैनिक तुम्हाला लक्षात येईल की सैनिक काय आहे, आणि ते सगळं अनुभवून त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर हा छोटासाच मी त्यांचा परिचय करून देतो. माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही यूट्यूबवर जाऊ शकता. मी स्वतः यूट्यूबवर जाऊन त्यांची भाषणं ऐकतो, प्रेझेंटेशन्स ऐकतो. आम्ही ऐकलेली आहेत. पण मी आता काही जास्त बोलत नाही. समजा कार्यक्रमाला इकडे येताना थोड्या मर्यादा आहेत. कोल्हापूरला जायचं, तिथे मोठा कार्यक्रम आहे. पण संध्या एक अतिशय आग्रह होता की मी यायला हवं. त्यांनी मला इथे काहीतरी मी करते म्हणून बोलवलं. संध्या, 1 मिनिट. मला असं वाटतं की मी काहीतरी करते म्हणून मला बोलवताना मला आत्ता अत्यंतिक लाज वाटते की मी काहीही करत नाही. मी आज जे तुझं ऐकलं, जे काम करतात ते, आणि ज्यांच्या बरोबर करतात आणि त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही गेल्या 25 वर्षात पुढे आणलं, मी अशा ठिकाणी काम करू शकले असते की नाही मला माहिती नाही. म्हणजे तुम्ही सगळी चंदनाची झाडं आहेत. मी आपला निवडुंगा आहे. बाजूबाजूला कुठे कुठे काहीतरी असतं, पण ह्या चंदनाची झाडं झिजतात तेव्हाच हा असा माहोल तयार होतो, आणि हे तिचं क्रेडिट आहे. सैनिकांचं कसं आहे ना, सैनिकांना त्यांना प्रॉपर शिक्षण दिलेलं आहे, त्याच्यासाठीच ते युनिफॉर्म घालतात आणि त्याच्याच दृष्टीने ते काम करतात. पण तुम्ही जे काम करता आहात ते स्वतः अंतःप्रेरणेने जे करता आहात, आणि ते सैनिकाच्याही पुढचं काम आहे असं मला वाटतं. कारण सैनिकांना शत्रू तरी निदान माहिती आहे. आज ह्यांच्या आजूबाजूचं वातावरण करणं, ते चांगलं करायला आपली गल्ली साफ करणं कठीण आहे संध्याताई. मी पण पुलवामाला गेले, मी गोपाळाला गेले, मी द्रासला गेले, कारगिलला गेले, पण कर्वेनगरची गल्ली मी साफ करू शकले नाही. हे मी आज तुमच्यासमोर सांगते, कारण आपल्याला कठीण जातं आपल्या इथल्याच लोकांकडनं काम करून घ्यायला, आणि तिथे आज हा माहोल केलाय. मला वाटतं एवढी तुम्हाला आपल्याला कठीण परिस्थितीत असं एखादं व्यक्तिमत्व आपल्याजवळ असणं आणि ते मिळणं हे तुमचं भाग्य आहे असं मला वाटतं. एकदा त्याच्याने त्यांना टाळ्या देऊया. मला खूप शिकायला मिळालं. आणि तुम्ही सगळ्याजणी इथे आलेला आहात, ज्या कठीण परिस्थितीमधनं तुम्ही वर येत आहात. म्हणजे मला परत सांगायला आवडेल की शत्रू सुद्धा कधी कधी परवडतो, एवढी परिस्थिती परवडत नाही आपल्याला. कारण काहीतरी काम आहे, तिथे एक शत्रू बसलेला आहे, तो त्या अँगलने येणार आहे म्हणून इथे बंदूक घेऊन बसलेला सैनिक असतो. थोडक्यात सांगते, कठीण काम आहे त्यांचं, त्याला हे नाही. पण आज ज्या सामाजिक परिस्थितीमधनं तुम्ही कामं करतात, आज मला माहिती आहे जे काम तुम्ही करता ते खूप कठीण काम आहे. ते करताना त्याला अंगात धैर्य लागतं. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा सगळ्याजणी ज्या धैर्याने हे काम करता आहात, तर माझा तुम्हाला सलाम. कारण तुमच्याशिवाय समाज पुढे जाणार नाही. तुम्ही त्या समाजाचा पाया आहात, आणि तुमचं कौतुक करणं अत्यंतिक गरजेचं आहे. तुमचं कौतुक करणं, कारण वर यायची इच्छा सुद्धा माणसाला स्वतःला व्हावी लागते. आणि मला अगदी असं वाटतं की थोरा मोठ्यांच्या भाषणातनं चांगलं काही मिळतं असं मला वाटत नाही. माझ्याकडे ज्या माझ्या घरी माझ्या मदतनीस म्हणून यायच्या, माझं लग्न झालं 21व्या वर्षी, आणि 23-24 वयाच्या मध्ये मी घरात एक मोठा कार्यक्रम केला. संपूर्ण बाथरूममध्ये भांडी होती. माझ्याकडे 25-30 माणसं जेवायला आली होती. आणि मी नंदाला म्हटलं, नंदा, हे आता आज आपल्याला कसं काम किती पडलं या बाथरूममध्ये, सगळे कसं एवढं सगळं करायचं, कसं होणार आपलं. तेव्हा नंदानी मला सांगितलं होतं की त्यात काय ताई, पहिलं भांडं उचललं की शेवटचं संपतं. मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा मोठा धडा माझ्या घरी काम करायला आलेल्या नंदानी मला दिला होता की सुरुवात केली तर शेवट येतो. शेवटी प्रत्येक जर्नी सुरुवात करायला लागते. 1000 पावलं चाला असेल तर पहिलं पाऊल उचलावं लागतं, तेच कठीण असतं. आणि तुम्ही सगळ्याजणी ते काम करतात. मला खूप खूप आनंद झाला आज इथे येऊन. मला असं वाटतं माझं भाग्य की आज मी तुमच्याकडे आले. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हो. थँक्यू.
चारच शब्दांमध्ये त्यांनी सगळं भाषण त्यांचं सामावून आपल्याला जिंकलं. म्हणजे हे माहीतच होतं. त्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत यूट्यूबवरती आणि प्रत्यक्ष सगळं बसा ना 2 मिनिटं. आणि ही दिवाळी आमची एक चतुर्थांश दिवाळी आज झाली. मुलांची कातकरी मुलांची दिवाळी आहे. आंघोळी घालण्यापासूनची त्या सगळ्या लाडकोड कौतुक करण्यापासूनची. झाडं लावण्याचं काम मला आवडतं. 60,000 झाडं माझी मोठ्या झालेल्या झाडांची संख्या आहे. गावागावातून काम सुरू आहे. मी तुमचा वेळ मागेन. पुढच्या वेळेला मी शेतावरती माझ्या नवी देवराई करते, तिथं तुम्हाला घेऊन जायचंय. आणि इथे कचरापट्टीवरती 2.5 एकरामध्ये जंगल तयार केले, तेही तुम्हाला दाखवायला मला खूप आवडेल. नक्कीच. नाही, उद्या मी येणार आणि परत येताना त्यांचं हे मिळणारच आहे. आता आपण फक्त साड्या देऊयात जर तुमच्या हातून. इकडे बघा सगळेच फोटो छान येतात. मी येते पुढे, आम्ही कंटिन्यू. नमस्कार. सर्वप्रथम मी संध्याताईंचे आभार मानते की त्यांच्यामुळं मला तुमच्या सगळ्यांची ओळख झाली. की तुमच्या बरोबर काही वेळ तरी आता इथे काढायला मिळाला, मी संध्याताईंचे त्याच्याबद्दल आभार मानते. संध्याताईंचं काम खूप मोठं आहे आणि त्यांना तुमची सगळ्यांची साथ आहे. त्या नशीबवान आहे, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर त्या राहतात. आणखी तुमची त्यांना सेवा, तुमची त्यांना सेवा करायला मिळते. ह्याच्याबद्दल सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. संध्याताई सांगत होत्या की मी असं असं काम करते. मी 1-2 वेळा येऊन गेली इथे हिरवाई बघून, पण आत्ता प्रत्यक्ष बघितल्यावर खूप छान वाटलं. आणि म्हणजे जसा आपल्या कुटुंबाचा माहोल तसा हा माहोल बघायला मिळाला. खूप छान वाटलं, बरं वाटलं. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. खूप खूप सगळ्यांनी आनंदी राहा, सुखी राहा. खूप खूप धन्यवाद. संध्याताईंना खूप पूर्वीपासून खरं तर ओळखते मी, एक मैत्रीण म्हणून. तिचं काम हिरवाईतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आत्ता तिने जे सांगितलं की आम्ही त्या मुलांसाठी पहाटे उठून, ती जेव्हा ती आणि संध्याताई आणि चौगुले सर दोघं असताना आम्ही इथं येत होतो. पहाटे 4 वाजता उठून त्या मोठ्या मोठ्या हंड्यातलं पाणी तापवणं आणि त्याचं रेकॉर्डिंग आम्ही केलं होतं की त्यांनी कसं आम्ही ते तेल लावलं त्या मुलांना, त्यांना आंघोळी घातल्या, त्या मुलांनी अतिशय सुंदर गाणी म्हटली. आणि हे सगळं रेकॉर्डिंग आपण रेडिओवरून बरीच वर्ष झाली त्याला, आपण त्याच्या रेडिओवरून ते ब्रॉडकास्ट केलं होतं. त्यावेळी लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या होत्या. त्यातनं हिरवाईला अनेक जण जोडले गेले आणि हिरवाई तेव्हा अगदीच म्हणजे छोटं रोप होतं हिरवाईचं आणि ते मोठं करण्यासाठी संध्याला किती कष्ट पडले, कुठल्या कुठल्या संघर्षातनं तिला जायला लागलं. कौटुंबिक होते, काही बाहेरच्या लोकांनी दिलेले त्रास होते आणि त्यातनं ती कशी उभी राहिली. खरंच आता जसं सांगितलं अनुराधाताईंनी, तसंच त्यांचं एका दिव्यातून पार पडून आज ती या क्षणाला येऊन पोचलेली आहे. आणि खरंच आत्ता म्हणाल्या जातीताई तसं की ती जसं नशीबवान आहे तसं तुम्ही खूप नशीबवान आहे की संध्याताई तुमच्याबरोबरच आहेत आणि तुम्हाला चांगलं उभं केलं आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या तुम्ही उभे आहात. सगळ्यांना खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. पालिकेमध्ये मग आता किती वर्ष येतात? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. मग सांगा ना एखादा छान अनुभव, किंवा तुम्ही इथं दिवाळीला येतात ते कारण काय त्याचं, काय वाटतं इथं आल्यावर? मॅडम बनवतात आम्हाला, खुशीनं बनवतात ते आपल्या तुम्हाला आनंदाने कसं आम्हाला. वाटतं? छान वाटतं आम्हाला सुद्धा. छान, पण अजून काय वाटतं? अजून म्हणजे कसं ते आदर करतात ना, झाडू कामगारांचा आदर करतात आणि मोठीपणा त्यांचा दाखवतात आणि आम्हाला ते देतात साडी प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी तुम्ही येतात. हिरवाईसाठी पण काम करतो. दिवाळीसाठी नाही, चांगलं काम करतात. स्वरा हा, काय सुंदर. कुठल्या शाळेत आहे? आज आली आहे? पहिल्यांदा आली आहे? कसं वाटतं तुला आम्ही नाही घाबरत, चांगली उभी येते.
हळसया गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूचे पडती चढे हिरव्या पानातून वरती येऊनी फुललो जगती हृदय आमची इंग्लिशी परिरंधाच्या मजिनाशी हसून डोळणं देत उधळणं सुगंध यातो सेवाया हळसया पण हळसया कधी पानांच्या आड धडू कधी आणू लटके तू कधी वाऱ्याच्या झोत्याने डोलत वस्त गमतीने तऱ्हेचे रंगटिकी आमच्या या अंगावरती निर्मल सुंदर आमचे अंदर या आम्हाला भेटाय हळसया पण हळसया.蓝牙已连接。 छान योग आहे लेखी आहे इकडे बघा. अच्छा आणि घेऊन जागेवर बसा म्हणजे जागेवरच मग सगळ्यांना वाटतं. हॅलो विराट कोहलीने 12 तक सचिन तेंडुलकर अमृता यामध्ये बाहेर तुम्ही दिसलं नाही मला तुमच्या छान दिसते इकडे इकडे बघा. जरा
हे जरा फोटोला या सगळ्या. इकडे बघ. इकडे बघा सगळे. थँक्यू. मुलांना फराळाचं पोचवलं जाईल, ऑर्डर दिलेली आहे. आयांना साड्या द्या. फेशियल म्हणजे चेहऱ्याचं या हिरवाईने सगळ्या हिरवाईने मिळून दिवाळी केली छान. बर बर. किती म्हणते? 5 पर्यंत. बर बर चालेल चालेल. ओके चालेल. हो चालेल चालेल चालेल. तुम्हाला मी